रामा ॲग्रोटेक, शेती तुमची, खात्री आमची. नमस्कार मित्रांनो, नमस्कार. मी रामेश्वर भाऊसाहेब बारगळ, रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी, कन्नड तालुका, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. इथं आपण आलोय बोकनगाव येथे. सरांच्या उसाला आपण सुरुवातीच्या बीज प्रक्रियेपासून आपण नियोजन दिलेले आहे. तर शेतकऱ्यांकडनं आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ. शेतकरी मित्रांनो, रामा ॲग्रोटेक आपली जी कंपनी आहे, या कंपनीने आतापर्यंत ऊसामध्ये खूप अशी चांगल्या प्रकारची क्रांती केलेली आहे. जिथं जे ऊसाचं ॲव्हरेज असते ते 60 टनापासून 70 टनापर्यंत नेले, 70 समजा 80 नेले, 80 आपण 100 पर्यंत, 100 ते 100 टनापर्यंत आपण ॲव्हरेज दिलेले आहे. तर याच गोष्टीमुळे आणि जो वारंवार दिसणारा कन्सिस्टंट दिसणारा जो रिझल्ट आहे, यामुळेच आपण म्हणतो की रामाचा माणूस म्हणजे शेतकरी बांधवांच्या कामाचा माणूस. तर असाच दिसणारा म्हणजे छान असा दिसणारा नजर लागण्यासारखा रिझल्ट आपण या ऊसामध्ये आपण काढून दिलेले आहे. तर शेतकरी बांधवांनो, तुम्ही या ऊसाची आता जाडी बघू शकता. ठीक आहे, या पानाची कॅनोपी बघू शकता. तिच्या हिरवेगारपणा असलेला तो तुम्ही बघू शकता. कॅनोपी बघू शकता, एक नंबर दिसतं एकदम. तर शेतकरी बांधवांनो, आपण सरांकडनं जाणून घेणार आहोत की या ऊसाची लागण तारीख वगैरे कधीपासून दिलेली आहे आणि यांना आपण कोणकोणते प्रोडक्ट दिले, त्याचा ज्या प्रोडक्ट दिलेले त्याचा आपण कसा रिझल्ट दिसतोय हे पण त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात. सर नमस्कार, रामकृष्ण हरी. सर, आपली प्रतिक्रिया जाणून घेऊयात आपण. नमस्कार, माझं नाव दिनकर खरे. ऊसाची लागवड लोक 4 फुटात, कोणी 5 फुटात करतं, पण आपण पट्टा पद्धत 8 फुटामध्ये लागवड केलेली आहे. आणि आपण नवीन पद्धत केल्यामुळे 1 फूट ते 6 फूट लागवड केलेली. ह्या नवीन पद्धत केल्यामुळे बराचसे फरक जाणवला आहे. आणि जुनी पद्धत वापरण्यापेक्षा ही पद्धत आम्हाला योग्य वाटली. त्यात आपण खत वापरले रामा ॲग्रो कंपनीचं, त्यामुळं त्यांचे फुटवे आणि कांडी लांब आलेली आहे आणि कांड्या पण जास्तच वाढलेल्या आहे. आणि पानाची रुंदी खूप म्हणजे बराच फरक आहे त्याच्यामध्ये. हे खत वापरल्यामुळे त्याचे पानाचा कलर पण छान आहे आणि रुंदी पण वाढवलेली आहे. पारंपरिक पद्धतीनं आम्ही खूप शेती केलेली करतोय, पण ह्यावेळेस आमच्या म्हणजे पद्धत बदलल्यामुळे रिझल्ट छान भेटलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, सरांनी आपल्याकडनं एकदा म्हणजे व्हिडिओ कॉन्फर आपले जे व्हिडिओ वगैरे जनरेट होतात त्याच्यातनं सरांसोबत आपला संपर्क झाला. तर त्यांनी सांगितलं की मला रामा ॲग्रोटेकचे नियोजन करायचे. तर सरांनी आम्हाला बोलवलं त्यांच्या प्लॉटवरती आणि तिथून आम्ही त्यांची जे रोप त्यांनी तयार करायला सुरुवात केली होती, ट्रेमध्ये त्यांनी कांडी वगैरे लागवड केली होती. तर तिथून आम्ही त्यांना आपल्या रामा ॲग्रोटेक कंपनीचे हे स्टीम ग्रो झाले, स्टीम ग्रो एक आहे, नंतर रूट मॅजिक आहे, हे आपण त्यांना औषधं सुरुवातीच्या बीज प्रक्रियेसाठी दिले होते. त्याच्यासोबत आपण आपल्या कंपनीचे रामागोड सुद्धा दिलेले. तर यांनी जेव्हापासून त्यांनी त्याच्यात बीज प्रक्रिया केली, त्यांना एकदम जबरदस्त असा अनुभव त्यामध्ये आणून आला. हे जे प्रोडक्ट आपण दिले होते याच्यातून तुम्हाला काय फरक जाणवला ते फक्त थोडं सांगाल सरांना? फरक असा आहे की आपण कांडी डोळा पद्धत जी लावली रोप याच्यामध्ये, त्यावेळेस ही औषध वापरल्यामुळं त्याची कोंब पण असा खूप लांबी आली त्याची आणि पानं पण असे व्यवस्थित डेव्हलप झाले. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघताय की रामा ॲग्रोटेक कंपनीचे जे प्रोडक्ट आहे अशा प्रकारचे चांगला रिझल्ट आणून देतात. तर त्याच नंतर सरांनी ऊसाची लागवड केल्यानंतर आपण त्यांना फुटव्यासाठी आपल्या रामा ॲग्रोटेक कंपनीची नॅनोशक्ती आणि रूट मॅजिक ड्रिचिंग साठी दिलेले होते. तर सर, तुम्हाला नॅनोशक्ती आणि रूट मॅजिकचा काय रिझल्ट जाणवून आलाय? आपण हे सोडल्यामुळं रोपात फुटवे पण जास्त वाढलेले आहे आणि फुटवे वाढल्यामुळं नंतर दुसरं काही बारीक कोंब पण निघला नाहीये आणि पानाची रुंदी पण वाढलेली आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की कुठल्याही रोपाची मर झालेली नाही. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की याला दुसरं बाहेर सगळं कुठलंही वापरलेलं नाहीये, फक्त रामा ॲग्रो कंपनीचंच खत आपण सोडलेलं आहे याला.
तर शेतकरी मित्रांनो, त्याचबरोबर आपण सरांना अगोदर नॅनोशक्ती दिले, त्यानंतर आपण रामा ॲग्रोटेक कंपनीचे आपल्या कंपनीचे वायू समृद्धी दिले आणि नंतर सृष्टी दिले. आता जस्ट सरांनी आपले नॅनोशक्ती ऊस स्पेशल म्हणून सोडलेले, त्याचा तुम्हाला रिझल्ट त्याचा रिझल्ट तुम्हाला पुढच्या भागामध्ये तुम्हाला नक्कीच चांगला दिसेल. तर सर तुम्हाला मी जशाप्रमाणे नियोजन पद्धतीने दिले, नियोजन करून तुम्हाला प्रत्येक टप्प्यावरती नियोजन सांगितले आणि तुम्ही हा जे प्रोडक्ट वापरले, तुम्हाला कसा रिझल्ट आला त्यावरती? रिझल्ट छानच आहे. ऊसाची वाढी पण खूप वाढते आणि कांडी पण लांबते. तर शेतकरी मित्रांनो, आपण जे रामा ॲग्रोटेकचं ऊस स्पेशल म्हणून प्रोडक्ट आहे, जे धडाडीचं काम करतं ऊसावरती, तर ते आता सरांनी आपण 2 दिवसापूर्वी सोडलेले. तर त्याचा रिझल्ट कसा येतो आणि कसा जबरदस्त रिझल्ट दिसतो हे तुम्हाला पुढच्या भागात तुम्हाला नक्कीच दिसणार आहे. तर तुम्हाला अशाच प्रकारचा हा जो ऊसाच्या कांडीचा रिझल्ट आहे, ऊसाचा फुटव्याचा जो रिझल्ट आहे, तर तुम्हाला असाच रिझल्ट घ्यायचा असेल तर तुम्ही नक्कीच रामा ॲग्रोटेकच्या ऑफिसला एकदा व्हिजिट करा. तर कन्नड तालुक्यातील जे पण शेतकरी असतील, ज्यांना ऊसाला असा प्रकारचे रिझल्ट पाहिजे असेल, तर त्यांनी आपले कन्नड तालुक्या इथे कुलस्वामिनी ॲग्रो सर्व्हिसेस नावाने आपले रामा ॲग्रोटेकचे शॉप आहे, तर त्यांनी तिथे येऊन व्हिजिट करावे. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारचा जबरदस्त असा रामा ॲग्रोटेक कंपनीच्या प्रोडक्ट मध्ये दम आहे, म्हणूनच आम्ही बोलतो रामा आहे तो कमाल आहे, रामा आहे तो कमाल आहे. रामकृष्ण हरी.